8:15च्या दरम्यान जेव्हा आम्ही उरकाउरकी चालली होती त्यावेळेस टी व्हीवर बातमी आली आणि त्या बातमीवर आमचा 100% विश्वासच बसत नाही. परंतु ती बातमी नंतर गडद होत गेली आणि दादांचा चेहरा हा सारखा वारंवार दादांचा चेहरा आमच्या समोर यायला लागला. 2 दिवस बारामती या ठिकाणी आम्ही सगळी मंडळी गेलो. दादांचा अंत्यविधी पार पाडल्यानंतर खऱ्या अर्थानं तिथून येताना पावलं जड झाली होती आणि ती आल्यानंतरसुद्धा दादांचा चेहरा आमच्यासमोर कायम राहावा, दादांचं ऋण आम्हाला कायम आठवत राहावं या हेतूसाठी खऱ्या अर्थानं आम्ही या संस्थेच्या वतीनं संस्थेच्या एंट्रन्सवर आम्ही दादांचा एक अर्धाकृती पुतळा आमच्या संस्थेला आमच्या संस्थेचे जेवढं आहे क्षमता त्या क्षमतेच्या हिशोबाने आम्ही तो एक दादांच्या स्मृती आमच्या मनामध्ये राहाव्या, इथे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला दादा दिसावे आणि दादांचं काम या राज्याला कळावं या हेतूनं खऱ्या अर्थानं हा आम्ही दादांचा अर्धाकृती पुतळा आम्ही येथे उभा. मला अभिमान वाटतो आडले गावातील एका छोट्याशा गावात दादांचा हा पुतळा आम्ही उभारला आणि गुरुकुल संस्थेमध्ये हा पुतळा अतिशय सुंदर पद्धतीने आणि मुलांना त्यांचे संस्कार, त्यांना त्यांची भाषाशैली किंवा त्यांनी जे म्हणजे स्वच्छता आहे, स्वच्छता अभियान कसं असावं ह्याच्याबद्दल त्यांच्या मनातले जे विचार होते ते मुलांना सतत वारंवार आठवणीत यावे. हे म्हणजे दादा कसे होते, राज्याचे एक मुख्यमंत्री, तर ह्याचा आदर्श आमच्या मुलांना सतत यावा आणि त्यांच्यासारखी व्यक्ती घडत राहावी म्हणून हा पुतळा आम्ही आमच्या शाळेत उभारला. आणि आडले गावाचा एक अभिमान आहे हा, की अभिमान वाटतो की त्यांनी एका छोट्या शेतकरी कुटुंबातील एका मुलाला म्हणजे युवक सचिन भाऊ घोटकुले यांना 7 वर्ष पुणे जिल्हा अध्यक्ष हे पद घोषवणे. And fellow students, today I stand before you to speak about one of the most prominent, dynamic and dedicated leaders in the history of Maharashtra, the late Ajit Anantrao Pawar. Born on July 22, 1959, Ajit Pawar rose to prominence not just as a nephew of veteran leader Sharad Pawar, but as a relentless grassroots worker and a mass leader in his own right. Known to everyone simply as Dada, elder brother, he was widely regarded as one of the most hands-on administrators in Maharashtra's politics. His political journey began in the 1980s and over a career spanning nearly 4 decades, he became a towering pillar of the Nationalist Congress Party. He was a leader who truly dedicated his life to the service of the people. Thank you. Jai Hind.